रत्नागिरीला येण्याची संधी मिळाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत असताना कोकणातल्या माणसांना मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये संघटित करून कोकणवासियांना न्याय देण्यासाठी आरपीआयने प्रयत्न केलेला आहे। एक तर नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळाली म्हणून जिल्हा आरपीआयच्या वतीने आज या ठिकाणी आपला सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे। माननीय उदय सामंतजी आणि इतर पाहुणे त्याला उपस्थित राहणार आहेत आणि एकतर रिपब्लिकन पक्षाच्या कोट्यामध्ये की तसं खासदारकीची जागा नसतानाही लोकसभेची रिपब्लिकन पक्षाला ही संधी मिळालेली आहे। काल पनवेलमध्ये आपला सत्कार होता, देशाच्या अनेक ठिकाणी आपला सत्कार झाला आणि आज रत्नागिरीकरांची इच्छा होती की रत्नागिरीमध्ये आपला सत्कार व्हावा, त्याप्रमाणे आपण इथं आलेलो आहोत। एक तर रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत आहे, देश पातळीवर एनडीए सोबत आहे आणि लोकसभेमध्ये आम्हाला प्रचंड अपयश मिळालं। आम्हाला 40 पर्यंत 40-42 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण विरोधकांनी मात्र अत्यंत ब्लॅकमेलिंग असा प्रचार केला आणि संविधान बदलणार आहेत, आरक्षण काढून घेणार आहेत अशा पद्धतीच्या अफवा पसरवून सोशल मीडियामध्ये आणि इतर मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये गैरसमज करण्यात आला आणि त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त 17 जागा मिळाल्या। देशामध्ये 400 पर्यंत जागा एनडीएला मिळतील, बीजेपीला 350 पर्यंत जागा मिळतील आणि बाकीच्या 30-40-50 जागा एनडीएला मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या नाही, फक्त 293 जागाच आम्हाला मिळाल्या। तरीही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला देशामध्ये बहुमत मिळालं आणि विरोधकांचं जे स्वप्न होतं की मोदींना सत्तेच्या बाहेर करायचं, त्या मोदींना सत्तेच्या बाहेर त्यांना करता आलं नाही। 272 जागांवर मेजॉरिटीनी सरकार बनवता येतं, पण आमच्याकडे 293 जागा आहे आणि नरेंद्र मोदींनी मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे। नरेंद्र मोदी आणि नॅशनल हायवेज असतील, आता गोव्याचा जो हायवे आहे त्याची अडचण आहे, अनेक कॉन्ट्रॅक्ट बदलले, पण हा गोव्याचा रस्ताही अत्यंत लवकरात लवकर चांगला होईल अशा मला अपेक्षा आहे। देशभरामध्ये अनेक नॅशनल हायवे बनवण्यात आले, देशभरामध्ये रेल्वेमध्ये बरीच सुधारणा करण्यात आली, देशभरामधले एअरपोर्ट्स मोठ्या प्रमाणात चांगली बनवण्यात आली, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, दलितांसाठी आणि गोरगरिबांसाठी अनेक निर्णय घेतले, 80 करोड लोकांना गेल्या पुढची 5 वर्षापर्यंत फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतला। असे अनेक महिला आरक्षण बिल जे आहे ते अनेक वर्षापासूनचं पेंडिंग बिल पास करण्यात आलं, 370 आर्टिकल जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलं आणि आपण पाहिलेलं आहे की काल पहिल्या फेजमध्ये 18 तारखेला 59% मतदान झालेलं आहे। लोकसभेमध्ये 60% जास्त मतदान तिथे झालं आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लावून मतदान करतायत अशी परिस्थिती जम्मू काश्मीरमधली आहे। त्या ठिकाणचा दहशतवाद हा 90% पर्यंत संपवण्यात आलेला आहे, तरी मध्ये मध्ये काही आतंकवादी येतात आणि काय गडबडी करतात हे चालू आहे, पण पूर्वीपेक्षा 90% प्रमाण कमी झालेलं आहे। तर हे सगळं केल्यानंतरही आम्हाला एवढं यश मिळालं नाही, पण ठीक आहे, लोकशाहीमध्ये जे लोकांचं ओपिनियन आहे ते आम्ही स्वीकारणारे लोक आहोत आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळालेली आहे। आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आरक्षण हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना वेशीच्या बाहेर राहणारे, कड्या कपारीमध्ये राहणारे जे SC ST आहे त्या लोकांना सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला। पिढ्यानपिढ्यापासून अत्यंत वंचित असणाऱ्या समाजाला आरक्षण देऊ,
15% आणि 7.5% आरक्षण SC/ST मिळालं आणि त्यामुळं या समाजाला प्रगती पथावरून पुढे जाण्याची संधी मिळाली. ओबीसी समाजाला सुद्धा मंडल कमिशनच्या माध्यमातून युपीसीच्या काळामध्ये 27% आरक्षण मिळालं आणि त्या समाजाने आपली बऱ्यापैकी प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे तो राज्यापुरता क्लिअर करण्यात आलेला आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतलेला आहे आणि आता केंद्रामधून आता केंद्राने तर आम्ही 10% आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मराठा समाज, ब्राह्मण समाज, लिंगायत समाज, ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही आहे अशा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय 5 वर्षापूर्वी आमच्या सरकारने घेतला आणि त्याचा फायदा हा मराठा समाज आणि ब्राह्मण समाज या लोकांना काही टक्के होतच आहे. पण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी रास्तच मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण जास्त त्यांची मागणी नाही. त्यांची मागणी आहे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच गरीब मराठ्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी राज्य सरकार अत्यंत पॉझिटिव्ह आहे. राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. भरती असेल किंवा राज्याच्या अनेक डिपार्टमेंटच्या रिक्रुटमेंट असतील त्या ठिकाणी भरतीमध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला त्यामध्ये जागा मिळत आहेत. आता केंद्राचा जो विषय आहे तो केंद्राकडे जर हा विषय आला तर केंद्राकडे आल्यानंतर आम्हाला हा विचार करावा लागेल की जसा मराठा समाज क्षत्रिय आहे तर राज्यामध्ये क्षत्रिय कम्युनिटीमध्ये असणाऱ्या कुठल्या कुठल्या जाती आहेत, इतर राज्यामध्ये कुठल्या क्षत्रिय कम्युनिटीच्या जाती आहेत. गुजरातमध्ये पाटीदार पटेल आहे, हरियाणामध्ये जाट आहे, यूपीमध्ये जाट आहे, त्यानंतर राजपूत आहेत, रेड्डी आहेत. तर अशा लोकांना कसं आरक्षण द्यायचं याचा विचार करावा लागेल. तर त्याप्रमाणे गरीब लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि आता इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण मिळाल्यामुळं सर्व जाती जमातींना आरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं राहुल गांधी यांनी आरक्षण आम्ही खत्म करू अशी जी भाषा वापरलेली आहे त्याबद्दल राहुल गांधींचं जे त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षाने राज्यामध्ये देशभरामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि राहुल गांधी हे अत्यंत बाहेर गेले की देशाची बदनामी करतात. राहुल गांधी एक जबाबदार नेते आहे. ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आलेली आहे पण तुमच्या सरकारला तुमच्या पक्षाला 99 जागा मिळालेल्या आहेत. विरोधी पक्षांना जवळजवळ 273 पर्यंत 272 पर्यंत जागा 234 पर्यंत जागा मिळालेल्या आहेत. याचा अर्थ लोकशाही धोक्यात नाही आणि या देशामध्ये लोकशाही धोक्यामध्ये कधी येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, हे संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही. पण अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवून मतं घेण्याचा प्रयत्न लोकसभेत झाला पण विधानसभेमध्ये त्यांचा डाव आम्ही उधळून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि विधानसभेमध्ये आमची महायुती जी आहे, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIची जी आमची युती आहे, महायुती आहे, महायुतीला क्लिअर मेजॉरिटी मिळेल आणि नक्की आम्ही सरकार बनवू अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आज इथं आल्यानंतर रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चाही केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली ती ही की ज्या अॅट्रॉसिटी केसेस आहे त्या 95 पासून ते 24 पर्यंत फक्त 305 केसेस आहेत अॅट्रॉसिटीच्या. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दलित आणि सवर्ण जे आहेत ते अत्यंत जवळीक असणारे ठेवणारे असे आहेत आणि बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये फार 1% कमी केसेस आहेत या जिल्ह्यामध्ये आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली. स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आमचा असतो तर गेल्या वर्षीचा आमचा प्लॅन जो होता तो 1,59,000 कोटीचा होता
देशामध्ये आमच्या मंत्रालयाचा. यावर्षी नवीन बजेटमध्ये 1,65,000 कोटी रुपयाचं आमचं बजेट आहे आणि त्याच्यातून जो स्पेशल कंपोनंट प्लॅनचा पैसा आहे तो गेल्या वर्षी जवळजवळ 19 कोटी पैसे आपल्या जिल्ह्यासाठी आल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर इथं शेड्यूल कास्टचे जे पर्सेंटेज आहे ते 4% असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आणि व्हीजेएनटीचं जे पॉप्युलेशन आहे ते 89,938 असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली. ही स्कॉलरशिपची स्कीम आहे. तर जवळजवळ पोस्ट मॅट्रिकचे विद्यार्थी जे आहे ते जवळजवळ 3,493 पोस्ट मॅट्रिकचे आणि 5वी ते 10वी पर्यंत विद्यार्थी 1,623 जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत ते 12,259 असल्याची माहिती देण्यात आली. आणि निर्वाह भत्ता नावाची एक स्कीम आहे तर ती एका विद्यार्थ्याला महिन्याला 15,000 रुपये अशा पद्धतीनं 18 विद्यार्थ्यांना 2,70,000 रुपये देण्यात आल्याची माहिती दिली. एकतरी स्वाधार योजना एक आहे ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि जे जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण न घेतात त्या विद्यार्थ्यांना एका महिन्याला 38,000 ते 60,000 एवढी रक्कम आम्ही एका वर्षाला देतो. आणि त्या मुलांनी तिथं आपलं ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही त्यांना त्या योजनेचा फायदा होतो आणि त्यांनी आपलं घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी राहून आपलं शिक्षण करावं. अशी एक स्वाधार योजनेची चांगली स्कीम आपली या ठिकाणी आहे. इंटरकास्ट मॅरेज जे आहे ते गेल्या वर्षी जवळजवळ 143 इंटरकास्ट मॅरेज झालेली आहे आणि या ठिकाणी म्हणजे इंटरकास्ट मॅरेजचं जे प्रमाण आहे ते अत्यंत चांगलं प्रमाण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये ओल्ड एज होम अजिबात नाही आहे. एक ओल्ड एज होम नाही आहे. तर आमच्या मंत्रालयाची स्कीम आहे की एका वर्षाला 25 स्ट्रेंथ असणाऱ्या ओल्ड एज होमला आम्ही 22 लाख रुपये देतो. 50 असेल तर 40 लाख देतो. 100 असेल तर 80 लाख देतो. कुठल्या एखाद्या एनजीओनी जर आमच्यावर अर्ज केला तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ओल्ड एज होम देण्याचा निर्णय नक्की माझं मंत्रालय घेईल. त्यासाठी एनजीओनी एखादा अर्ज करावा असं मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे. कुठल्या तरी एनजीओनी अर्ज करावा. त्यानंतर जी प्रधानमंत्र्यांनी जी जनधन योजना सुरू केली बँक अकाउंटची त्याच्यामध्ये जवळजवळ 4,33,733 एवढ्या लोकांचे अकाउंट जिल्ह्यामध्ये बँकेत उघडण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये शेड्यूल कास्टचे जवळजवळ 34,690 आणि एसटीचे 30,354 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहेत. उज्ज्वला योजना जी गॅस सिलेंडर जी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 22,749 एवढ्या लाभार्थ्यांना ते गॅस सिलेंडर मिळालेलं आहे. आणि मुद्रा योजनेचं जे लोन आहे ते 3,168 लोकांना मिळालेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची जवळजवळ 980 घरे ही आपल्या इथे जिल्ह्यामध्ये मिळालेली आहे. आणि आयुष्यमान भारत योजना जी आहे मेडिकल हेल्थची त्यामध्ये 700 लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा मिळालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आहे. या योजनेसाठी जवळजवळ 4,53,034 एवढे अर्ज आलेले आहे. आणि आतापर्यंत जवळजवळ 3,93,350 ते मंजूर करण्यात आलेले आहे. आणि याचं लिमिट जे आहे ते 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत आहे. आणि एका महिन्याला जवळजवळ 60 कोटी रुपये एका जिल्ह्याला बजेट लागणार आहे. तर ही योजना अत्यंत चांगली योजना आहे. अत्यंत धाडसी योजना आहे. सरकारच्या बजेटवर ताण पडणार आहे. पण लाडकी बहीणमुळं महिलांमध्ये मोठा उत्साह आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही अत्यंत चांगली योजना आहे. दुसरी आता आपल्या जिल्ह्यामध्ये दिव्यांग जनांची संख्या 16,980 एवढी आहे. आणि त्यांच्यासाठी सुगम्य भारत योजना आहे. बाकीच्या योजना आहेत. पेन्शन योजना आहे. अशा योजनांचा फायदा सगळा होतो.
आणि या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. लोकसभेत